नमस्कार. पारो या मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आपण इथे सिरियलमधील स्क्रीनशॉट वापरू शकणार नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागते. पण रिव्ह्यू हा खूपच सुंदर आहे. आजचा भाग हा खूपच सुंदर आहे. फायनली पारूला किर्लोस्करांच्या म्हणजे तिने इतके दिवस ज्या देवीची पूजा करत आहे त्या देवीच्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करण्याचा मान कसा मिळतो आणि देवीचा आशीर्वाद पारूला कसा मिळतो हा सगळा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण सुरू करूया आजच्या भागाचा रिव्ह्यू. आपल्याला पाहायला मिळतं पारू आणि गणू दोघंजण विटीदांडू खेळत असतात. त्यानंतर ती जी विटी आहे ती इकडे मीरा आणि ईशा यांची गाडी आलेली असते. त्यांच्या गाडीवरती जाऊन पडते आणि गाडीची काच फुटते. इकडे मीरा त्याचबरोबर ईशाचे बाबा दोघंही आत आलेले असतात आणि ते सांगू लागतात की असं असं झालेलं आहे. मग ईशा कुठं आहे असं विचारलं जातं. तेव्हा ते म्हणतात की ईशा बाहेर आहे असं कळतं. आणि मग ईशा येते तिथे बाहेर असलेल्या ज्या सिक्युरिटी आहेत त्यांना विचारते की ही आत्ता 2 मुलं इथं विटीदांडू खेळत होती ती कुठे आहेत. तेव्हा ते सिक्युरिटी सांगतात की आम्हाला माहिती नाही. तेव्हा त्यांना ती विचारू लागते की नक्की सांगा कुठे आहेत. तेव्हा ते म्हणतात नाही माहिती. मग ईशा ती विटी घेऊन तशीच आतमध्ये येते आणि ती सर्वांना दाखवू लागते. त्याचबरोबर अहिल्या मॅडमना म्हणते की ही विटी आता ना या विटीने आमच्या गाडीची काच फुटलेली आहे. तेवढ्यात धावतच प्रीतम आणि आदित्य दोघंही तिथे येतात आणि म्हणतात अरे आम्हीच दोघंजण विटीदांडू खेळत होतो. सॉरी आमच्यामुळं नुकसान झालेलं आहे. काका प्लीज चावी द्या, मी गाडीची काच चेंज करायला सांगतो. सचिन ती काच चेंज करून ये बरं. आणि त्यानंतर तिथून धावत जात असताना पारू आणि गणू दोघंजण जात असतात आणि गणूच्या पायाला ठेच लागते. गणूच्या पायाचा अंगठा फुटलेला असतो, त्यातून रक्त वाहत असतं. बिचाऱ्या पारूला गणूची खूपच काळजी वाटू लागते. पारू म्हणते की अरे गणू काय करायचं आता, मला कळतच नाही आहे काय करू रे आता. आणि हळद पण नाही आहे रे घरात लावायला, हळद लावली पाहिजे तुझ्या पायाला असं बिचाऱ्या पारूला वाटत असतं. तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते काय करू. आणि पारू कसलाही विचार न करता तिने तिच्या बाबांना दिलेलं वचन ती विसरते. कारण काहीही झालं तरी आपल्या गणूची काळजी तिला वाटत असते. यासाठी पारू धावतच आता ती जी लक्ष्मण रेषा आहे ती पण ओलांडते. ती दोरी ओलांडून पारू पुढं जाते तर तिला धक्का बसतो. आपण आत आलेलो आहोत. ती मागच्या दरवाजाने डायरेक्टली अहिल्या मॅडमच्या किचनपर्यंत पोहोचते. तेव्हा तिथे किचनमध्ये सावित्री आत्या असते. सावित्री आत्या म्हणते अगं पारू तुम्ही इथे काय झालं आहे नक्की. तेव्हा पारू सांगते बघा ना गणीच्या पायाला लागलं आहे. सावित्री आत्या बघा ना मला हळद हवी होती. मग लगेच सावित्री आत्या म्हणते काळजी करू नकोस, हे घे आणि हळद लावून देते. म्हणते खरंच खूप लागले ग लेकराला असं सावित्री आत्या म्हणते. तेव्हा पारू म्हणते हो. आणि मग सावित्री आत्या म्हणते आता तुम्ही जा, कारण कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम येईल. तेव्हा पारू म्हणते हो. आणि पारू आता तिथून निघायला लागते. तेवढ्यात सावित्री आत्याला गरगरत असतं. आज सागर संगीत जेवणाचा मेनू असतो, कारण अहिल्याबाईंची होणारी सून आलेली असते आणि तिचं स्वागत हे दणक्यात झालं पाहिजे असं अहिल्या मॅडमचं असतं. अहिल्या मॅडम इकडे ईशाला घर दाखवण्यासाठी घेऊन निघालेले असतात आणि इकडे सावित्री आत्याला त्रास होत असतो. सावित्री आत्याला गरगरत असतं. हे पाहून पारू म्हणते सावित्री आत्या काय होते तुला, अगं काय होते तुला. तिला काळजी वाटू लागते. तेव्हा सावित्री आत्या म्हणते अगं नको, मला थोडंसं ना सकाळपासून कणकण होती आणि आत्ता मला जास्तच त्रास होत आहे. तेव्हा सावित्रीला पारू म्हणते की काळजी करू नको आत्या. अगं एवढं सगळं कसं बनवणार आहेस तू काळजी करू नको, तू इथे बस, मला सांग मी बनवते सगळं, मला सांग कशा पद्धतीने बनवायचं आहे ते असं पारू सावित्री आत्याला म्हणते. आणि म्हणते काही प्रॉब्लेम येणार नाही, मी आहे ना इथे, मी करेल सगळं मॅनेज, तू मला फक्त सांगत राहा काय काय करायचं आहे ते. आणि आता सावित्री आत्या ही पारूला सांगायला लागते. आणि फायनली पारूने आता अहिल्या मॅडमच्या किचनचा ताबा मिळवलेला आहे आणि अहिल्या मॅडमच्या किचनमध्ये एंट्री मिळवलेली आहे. त्याचवेळी इकडे अहिल्या मॅडम ईशाला घेऊन देवघरापर्यंत गेलेले असतात आणि इकडे सावित्री ही किचनच्या समोर गॅसला नमस्कार करते. त्यावेळेस ईशा तिकडे देवी आईला नमस्कार करत असते. देवी आईच्या नावाचं कुंकू ईशाच्या कपाळाला लागत असतं. त्याचवेळी सावित्री इकडे पारू भाजी फोडणी टाकत असते. ती हळद तिच्या कपाळाला लागते, म्हणजेच देवी आईचा आशीर्वाद पारूला मिळत असतो. त्यानंतर ईशा
अहिल्या मॅडमना नमस्कार करत असते आणि त्यावेळेस अहिल्या मॅडम तिला आशीर्वाद देत असतात. पण त्याच वेळी इकडे पारू तांदूळ घेत असते आणि ते तांदूळ त्या अक्षदा पारूच्या डोक्यावरती पडतात. इकडे सावित्री आत्या पाहत असते, कारण पारूला आशीर्वाद भेटत असतो. पारू म्हणत असते, आज माझ्या देवीआईच्या मंदिरात देवीआईसाठी जेवण बनवण्याचा मान मला मिळालेला आहे. खरंच पारू ही गोड असते. ती म्हणत असते सावित्री आत्याला, मला आईने ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे ना त्या पद्धतीने मी सगळं जेवण बनवते. तू तिथे बसून मला फक्त सांग काय काय बनवायचं आहे. आणि फायनली पारूने किचनचा ताबा घेतलेला असतो आणि किचनमध्ये ती आता जेवण बनवायला सुरुवात करत असते. पारू खरंच खुश असते, कारण आज तिला कितीतरी दिवसानंतर ही गोष्ट मिळालेली असते. आणि इकडे सावित्री आत्याने सांगितल्याप्रमाणे सगळं जेवण तयार होतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अहिल्या मॅडम ह्या ईशाला घर दाखवत असतात. त्या स्वतः तिच्याबरोबर जात असतात आणि तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि म्हणतो की आई मला निघावं लागेल. तेव्हा इकडे अहिल्या मॅडम म्हणतात की अरे सावित्रीने खास स्पेशल जेवणाचा मेनू केलेला आहे, तुझ्या आवडीचं सगळं बनवलेलं आहे. या सीझनच्या पहिल्या आंब्याचा आमरस तयार झालेला आहे घरात आणि तू नाही आहे, तिला वाईट वाटेल ना. तेव्हा आधी म्हणतो की नाही, मी मावशीला भेटून जातो आणि तो किचनकडे जाऊ लागतो. सगळं जेवण रेडी असतं, ते डायनिंग टेबलवरती घेण्यासाठी सगळं बाऊलमध्ये काढलेलं असतं आणि आदित्य तिथे येतो. तेव्हा पारू आणि गणू दोघंजण त्या टेबलच्या किचन ओट्याच्या मागच्या साईडला लपून राहतात आणि सावित्री आत्या त्यांना खुणवत असते. आदित्य म्हणतो की मावशी मला निघावं लागतंय का, मला काम आहे. तेव्हा आज सावित्री आत्या म्हणते की अरे आदित्य जेवण तयार झालं आहे सगळं. तेव्हा तो म्हणतो की अगं सावित्री मावशी मला जावं लागतंय. मग सावित्रीचा चेहरा थोडा पडलेला पाहून आदित्य लगेच म्हणतो, कसं ग मावशी, तुझं मन कसं मोडेल मी थोडंसं खाऊन जातो, टेस्ट करून जातो. मग लगेच सावित्री प्लेट घेते, प्लेटमध्ये आमरस पुरी आधीच्या समोर घेते. आदित्य त्यातला एक घास मोडून खातो. त्याला खरं तर खूपच छान वाटतं. तो म्हणतो खरंच खूप सुंदर झालं आहे, खूप स्वादिष्ट जेवण झालेलं आहे. नेहमीच तू छान जेवण बनवते, पण आज जरा जास्तच छान झालेलं आहे असं आदित्य सांगत असतो. आणि मग सावित्री आत्याचे हात हातात घेतो आणि त्या हातांची पप्पी घेतो आणि म्हणतो खरंच या हातांचं कौतुक तर करायलाच पाहिजे ना. खरं तर हे सगळं कौतुक चालू असतं ते पारूचं चालू असतं. पारूने इतकं सुंदर स्वादिष्ट जेवण बनवलेलं असतं. सावित्री आत्याला पण पारूचं कौतुक वाटू लागतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आदित्य तिथून जातो. त्याच वेळी दामिनी मात्र तिथं आलेली असते आणि दामिनीला खूप राग येत असतो, कारण अहिल्या मॅडमनी तिला खूपच शिव्याशाप दिलेले असतात, कारण ती अजिबात लक्ष देत नाही, कुठल्या गोष्टी व्यवस्थित करत नाही. किर्लोस्करांच्या घराच्या सुनेच्या अजिबात तिला काही वाटत नाही, ते कोणतेही गुण तिच्यात नाहीत. आणि ईशाचं कौतुक होत आहे या गोष्टीचा दामिनीला खूप राग येत असतो. दामिनी सावित्री आत्याला सांगते माझ्यासाठी खिचडीच टाक, मी खिचडीच खाणार आहे, माझी तब्येत ठीक नाही. आणि त्याचबरोबर तू अहिल्या वहिनींना जेवायला घेऊन ये, सगळं जेवण ह्या बाकीच्या बायकांना सांगते डायनिंग टेबलवरती घ्या असं सांगून त्यांना बाहेर पाठवते डायनिंग टेबल रेडी करण्यासाठी. आणि सगळ्या पदार्थांमध्ये ती मीठ टाकत असते आणि म्हणते खा आता चवीने ईशा, या घरची सून व्हायचं आहे ना तुला. आणि हे सगळं पारू आणि गणी पाहत असतात. आता दामिनीने जेवणाचा राडा तर घातलेला आहे, पण जेव्हा दामिनी तिथून जाईल तेव्हा पारू आणि गणी नक्की काय करतील. दामिनी आता मीठ जास्त झालेलं आहे, त्यासाठी पारू कोणती आयडिया लढवेल हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.